पुलके ध्यान गुरु महाराज सर्वांग तुमचे शुभ्र दिशे जटा भस्म श्री मुकुट शोभतो खडावा गरजतो पायी त्यांच्या माझ्या दयाळाला गोपीन शोभती झोळी तुंब हाती दयाळाच्या जटा भस्म श्री मुकुट शोभतो खडावा गरजतो पायी त्यांच्या प्रसाद म्हणे तुमची किती वर्णू कीर्ती प्रसाद म्हणे तुमची किती वर्णू कीर्ती अल्प माझी मंदी पामराची जटा भस्म श्री मुकुट शोभतो खडावा गरजतो पायी त्यांच्या नमो अत्रि सुता नमो जी दयाळा नमो विश्वरूपा नमो जी कृपाळा रिद्धी सिद्धी दाता करी पूर्ण आशा नमस्कार दिगंबरा दत्त देशा नमन माझे दत्तात्रया तुझे नामी नामोनी गुण गाई नावडी अत्रि नंदन दत्तराज भरवातारी जीवा भवदुस्तरी भक्ताचा प्रतिपाळ करी सदानंद विघ्नहरी होता दर्शने तापदोष हरती संबोधिता वर्षुनी करुणामी तुलभाकितो अवधुता ये आता दावुनी धन्य धन्य अनुसया तुझ्या लागितो मी पाया माझा केला अंगीकार लाकविले निजगर अखंड मंडलाकारं येन व्याप्तं चराचरम् तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमामि जयांचे नामे परिकृतं तू जयांचे नामे जन्म मरणाघातो तो अवतार श्री दत्त मूर्तिमंत परब्रह्म घ्यावी घ्यावी
दिशे जटाभस्म श्री मुकुट शोभतो पडावा गरजतो पायी त्यांच्या जयांची केली स्मरण अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरणारे भक्त वांछा कंठ करू योगी यांची माऊली भक्तांचा पाठी राखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवर चंदन भगवान दत्त प्रभू सह्यांच्या निवासी योगीराज भगवान दत्तात्रय प्रभू परमात्म्याच्या चरणाला समर्पित करण्याकरता निवडलेला घेतलेला अभंग आनंद संप्रदायातील थोर तत्ववेते महान साधू योगीराज परमपूज्य प्रातस्मरणीय गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री डॉक्टर प्रसादकर महाराज यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या समक्ष गेल्यानंतर भगवंताच्या सगुण स्वरूपाचं वर्णन भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर मुखात उमटलेले शब्द या अभंगाच्या द्वारे व्यक्त आहेत. प्रभू मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सुंदरते ध्यान गुरु महाराज सर्वांग तुमचे शुभ्रदिशे जटाभस्म श्री मुकुट शोभतो खडावा गरजतो पायी त्यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य महामेरू ज्ञान भक्ती वैराग्याचे त्रिवेणी संगम असणारे महाराजांच्या मुखारविंदातून भगवंताच्या संदर्भामध्ये जो काही स्तुतीपठण झालेलं आहे की आपल्या जीवनातही तसंच्या तसं उतरतो का त्याच्याकरता निवडलेला अभंग आहे हा अभंग जवळपास सर्व भजन्यांच्या पाठात नाही कारण कमीत कमी भजनी व्हायला एवढा आपण पाठ करावा लागते तरच कीर्तनाद्वारा काही अभंग सोपा आहे सर्वत्र गायला जातो भजनाच्या सुरुवातीला ध्यानाच्या स्वरूपामध्ये हा अभंग गायला जातो पण या अभंगाचा मूळ प्रतितार्थ महाराजांचा दृष्टिकोन काय आहे ते पाहायचं असेल तर याच्यामध्ये थोडस चिंतनीय पद्धतीनं पाहावं लागेल. वास्तविक पाहिलं साधू संतांच्या मुखातून निघणारे शब्द हे सगळे अनुभव प्रकरणाचे असतात. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखाद्याचं वर्णन करत असताना कुठंतरी दलालकी सापडते परंतु
सर्वांच्या अंतःकरणामध्ये निव्वळ प्रेम असतं, शुद्ध प्रेम असतं आणि त्या शुद्ध प्रेमात जन्माला येणारे शब्द म्हणजे अभंग असतात. आता सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. ज्यांच्या जीवनामध्ये बोललेलं सहज जरी असलं तरी ते अनुभवाशिवाय नसतं, हे महत्वाचा मुद्दा आहे. परमार्थामध्ये अनुभवाशिवाय वागण्याला तिळभर किंमत नाही, तिळभर. 4 तास मी कीर्तन सांगलं तरी तिळभर किंमत नाही त्या बोलण्याला, त्यातला अनुभव आपल्याला प्राप्त झाला नसेल. एका ठिकाणी प्रसाद महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर महाराज एका ठिकाणी बोलतात, प्रसाद म्हणे येते पाहिजे बोलावा, देण्याची सांगावा अनुभव. कोण सांगायचा अनुभव? ज्याच्या जीवनामध्ये अनुभवाचा ओलावा प्राप्त झालाय, प्रतिती त्याच्या जीवनात प्राप्त झाली, त्याच्या जीवनातच अनुभवाची भाषा घडत असते. एरवी एखाद्या जत्रेमध्ये बघा, पुण्य वाजवणारे काही लोक कमी नसतात, त्याला कुठं शिकावं लागत नाही. संतांच्या सानिध्यात, भगवत सानिध्यात गेल्याशिवाय अनुभव घडत नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रापंचिक अनुभव ठासून भरलेला आहे, पण संतांच्या जीवनामध्ये सहज बोललेला उपदेश होतो. याचा अर्थ रक्तातच परमार्थ आहे आणि हा परमार्थ जगत कल्याणाकरता करतात. म्हणून संत हे महान असतात. मायबापा हो, अशा महान एका योगी पुरुषाचा अभंग आजच्या करता, त्याच्या सेवेकरता त्या ठिकाणी निवडलेला आहे. आता वास्तविक पाहायला गेलं, तुम्ही सगळी मंडळी आज आनंदात नाहून निघालेली आहात. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला आधीचा आनंद देण्या इतका शहाणा नाही. कारण तुम्हाला जो आनंद गेल्या 7 दिवसामध्ये उपभोगायला मिळतोय, तो आनंद जगाच्या पाठीवर कुठंच नाही, नवे नवे स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून स्वर्ग होते. प्रभू स्वर्गातल्या अमराधिकांना सुद्धा वाटत असेल महाराज की आमचं स्वर्ग नुसतं नावाला स्वर्ग आहे हो, खरी खरी स्वर्ग जर बघायचं असेल तर या माहूर क्षेत्री, माहूर क्षेत्रात या, नारायणगिरी महाराजांच्या दिंडीत या, दिंडीत येऊन आनंद पाठाचा आनंद बघा, स्वर्गाचं रूपक बघा, आणि हे सर्व गायनाचार्य मंडळी आमचे अमोल महाराजांचं वाजवण्याची तडफ बघा, सगळ्याच्या अंतःकरणात ते बाळगीर महाराज बघा. याच्यापेक्षा स्वर्ग काही दुसरं नसेल महाराज. कौतुक करतोय असं समजायचं कारण नाही. ज्यांच्या जीवनामध्ये निव्वळ कीर्तिमान व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या जीवनामध्ये वर्णन करावंच लागतं. आणि एक लक्षात ठेवा मायबापा हो, कधीही चांगल्या गोष्टीचं वर्णन करण्याकरता कंजूसी करायची नाही महाराज, कधीच करायची नाही. तुम्हाला सांगालो महाराज, विशेष करून मायमावल्या, आपल्यापेक्षा दुसऱ्या मायमावलीची साडी चांगली असेल तर तिचं कौतुक अंतःकरणातून करावं. आपल्यापेक्षा पुढच्या माणसाची गुण चांगली असतील तर तोंड भरून कौतुक करावं. त्या कौतुक करण्यामध्ये कधीही गरिबी समोर ठेवू नका. वास्तविक पाहायला गेलं, कौतुक करण्याच्या पलीकडचा अनुभव तुम्ही अनुभवताय आणि तो आम्ही बघितलेला आहे. मी आजच्या दिवसाचा साक्षीभूत आहे, पण तुम्ही 7 दिवस उपभोगणारी मंडळी आहात, स्वतः चाकणारी मंडळी आहात, म्हणून तुम्ही भाग्याचे आहात. एका ठिकाणी महाराज बोलतात, स्वतः चाकिली नाही चवी, दुजियाची गोडी कैशी लावी, या लागी पूर्ण अनुभवी तो तारी सुध शिष्याचे. संत महात्मे हे जगाच्या पाठीवर सर्वत्र पाहायला भेटतात आणि त्यांच्या ठिकाणी प्युअर अनुभवाचे गोष्टी केल्या जातात. तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. शब्दानं बोललेल्या गोष्टी, शब्दानं केलेले गौरव कामाला येत नाही. अनुभवच पाहिजे आणि अनुभव शून्य माणसाला परमार्थामध्ये तिळमोल किंमत आहे महाराज. तिळाची सुद्धा किंमत नाही. कितीही प्रपंचाचा शहाणेपणा, पडेजावपणा इथं सांगत असेल तर त्याची इथं काही किंमत नाही महाराज. इथं परमार्थामधला शुल्लक अनुभवाचा देखील मोठा आहे. आणि त्यातल्या त्यात ती पायवारी म्हणजे काय आहे बघा माहिती, इथं लहान नाही मोठा नाही.
बापूजी पाटील बोललेच, मोठा लहान थोर, नारी आणि नर, ब्राह्मण आणि शूद्र जावे वेगळी. इथं वर्णाचा भेद नाही, जातीचा भेद नाही, सगळा भेद सांडून हा परमार्थ आहे महाराज. आणि जिथं भेद सांडला जातो तिथं अभेद परमात्मा सापडत असतो. आणि अभेद परमात्म्याला सापडायचं असेल तर संतांची संगत करावी लागते. आणि ती संतांची संगत दुसरी तिसरी कुठलीच नाही महाराज, हीच तुम्ही जे करताय ती आहे. जेवण जेवत असताना चांगल्याच्या बरोबर पंक्तीत बसावं. समजत नाही ना, हे गोंधळ झाला जरासा, लक्ष द्या. तुम्हाला कीर्तन पटेल तर मला त्यातल्या त्यात मी आधीच थंड माणूस आहे. आमचे कीर्तन म्हणजे मिरचू भाकर ठेसा भाकर राहतात. तुम्ही सगळी आनंद उपभोगणारी मंडळी आहात. आता काही म्हणता येणार हे बंद करा म्हणून तर आमचा कार्यक्रम बंद होते. अवलंबून आहे महाराज, काय करावं. शांतता असेल तर मन उत्स्फूर्तपणे बोलायला लागतो. असो भगवंताच्या पायरीला सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतंय, ह्याच्यापेक्षा अजून कुठलं भाग्य असू शकतं. आनंद आनंद शुभेच्छा मायबाप सगळ्यांना तुम्हाला. अशी सेवा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत जाओ ही भगवत चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी गेल्या 7 वर्षापासून चालत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा पायी दिंडी सोहळा गोदातील क्षेत्र बाळगीर महाराज समाधी क्षेत्रापासून निघालेली पदयात्रा भगवान परमात्म्या भेटी करता सह्याद्री पर्वतावर चालले. उद्या सह्याद्री पर्वताला जाऊन तुम्हाला जीवलगाची भेट होणार आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अंतःकरणात एकच कळमळ आहे, देवाला भेटावं. आणि एक सांगतो तुम्हाला महाराज फायदा, देवाला भेटावं ही तळमळ तुम्हाला इतकं सुख देते. बरं बारीक लक्ष द्या या गोष्टीकडे. देवाला भेटावं या विचारामध्ये तुमचं मन असतं म्हणून तुम्हाला 7 दिवसात कशाचीच आपदा होत नाही, अखंड सुखाचीच प्राप्ती होते. नुसतं देवाला भेटावं, देवाला भेटल्यावरचा आनंद हे तर सांगताच येत नाही महाराज. एका ठिकाणी बापूजी पाटील बोलले, काय म्हणतात की जे सुख आम्हाला प्राप्त झालं हे सुख तोंडानं सांगता येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, ती फक्त वर्णिता जे वर्णन करता येत नाही, जे बोलता येत नाही, ते तुम्ही अनुभवताय. भाग्यवान आहात. त्याच्याकरता बहुत जन्माचं सुकृत असावं लागतं. म्हणून भेटले गुरु महाराज. कुठं भेटले? सह्याद्री पर्वती वडगुंफेच्या ठाई बाळगुरु आई भेट दिली. आई हा शब्द महत्वाचा आहे बरं तिथला. बाळगुरु आई आहे, वात्सल्य आहे, ममत्व आहे. ममत्व कोणतं आहे? माया सांडणारं ममत्व आहे, म्हणून आई आहे. आणि या बाळगुरु आईला भेटण्याकरता तुम्ही चाललेली सगळी लेकरं आहात. तुम्ही आम्ही काय आहोत? लेकरं आहोत. जोपर्यंत स्वतःला लेकरू समजित नाही माणूस कोणताही, तोपर्यंत त्याला देव कधीच भेटत नाही महाराज. स्वतःला शहाणा मोठा दांडगा पाटील समजायचं नाही कधी. आपल्या गावामध्ये
सरपंच की लढिताना मोठा दांडगा पाटील व्हायचं. इथं सगळे काय व्हायचं, लहानपण देगा देवा, लहानपण देवाला मागावं, मुंगी साखरेचा रवा. मुंगी इतकं लहान व्हावं तुका म्हणे बरवेदान, व्हावे लहानावनी लहान. बरं इथं व्हावं म्हणण्यापेक्षा इथं मोठं कोणी समजित नाही स्वतःला. सगळे एकाच पंक्तीत जेवतात, एकाच मंडपात आनंदानं नाचतात. हे अभेद परमात्म्याची प्राप्तीचे साधन आहेत महाराज. आणि जोपर्यंत एकी नाही तोपर्यंत नेकी नाही महाराज. परमार्थामध्ये मोठं व्हायचं असेल तर एकीच दाखवावं लागतं. गावाची निवडणूक जिंकायची म्हटल्यावर गावात मत एकी पाहिजे, तर गावामध्ये सरपंचची सीट निघू शकते. तसं परमार्थातही एकी दाखवल्याशिवाय देवाला तरी कसं कळेल महाराज माझ्या करता यायचे. आपलं वर्षभर येणे काय फिरणं नसतं असं नाही, आपली वारी चालूच असते. कोणाची दवाखान्याची, कोणाची जेलची, कोणाची कशाची, पण ही वारी जीवाला मोक्षाच्या मार्गापर्यंत नेणारी आहे. म्हणून ही वारी अपेक्षित आहे महाराज. आणि ही वारी साधू संतांच्या सानिध्यामध्ये संत समर्थ वाळगीर स्वामी महाराज यांच्या जीवनामधलं हे जे आनंद नामाचं बीज त्यांनी लावलेलं होतं, त्या बीजाचा कल्पवृक्षात रूपांतर झालेलं पाहताना आनंदाला पारावार राहत नाही, अंतःकरण भारावून येतो. सह्याद्री पर्वताच्या पायरीला महाराज एक अंतःकरणातली गोष्ट सांगेन तुम्हाला. आम्हाला वाटायचं, जेव्हा आम्हाला काहीच कळायचं नाही ना, तेव्हा वाटायचं आम्हाला की नांदेडहून माहूरला अशी पदयात्रा कधी जाईल की ज्याचं दक्ष महाराष्ट्र वेधल. महाराष्ट्राला सुद्धा त्या वारीकडे बघावं लागेल ही अपेक्षा होती महाराज. आणि ती अपेक्षा आमच्या नारायणगिरी महाराजांनी पूर्ण केली. गायवान माझं कीर्तन ठेवलंय, अजून ठेवा म्हणून कौतुक करतोय असं नाही. तर कौतुकास पात्र असलेल्या व्यक्तीचं कौतुक केलंच पाहिजे. सोपं नाही महाराज. कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं लागतं, कशा कशाची कमतरता भासते, कुठं कुठं कसं व्यवस्थित त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं याची चांगली जाणीव आहे आम्हाला. त्यातल्या त्यात एवढी संख्या, रोजच्या रोज वेगळी जागा. खरं सांगू विशेष महाराज, सप्ताहामध्ये सुद्धा इतकं गोड नियोजन आहे ना हो. 7 दिवस एका ठिकाणी राहतात, त्या सप्ताहामध्ये इतकं प्रेम पाहायला भेटत नाही. पण जागोजाग जागा बदलते, सगळं सिस्टीम दुसरीकडे काढून तिकडे लावावं लागते, मंडप काढून तिकडे लावावं लागते. तरी वाटतंय खरं तुम्ही अंतःकरणात एक गोष्ट सांगा, तुम्हाला वाटतंय काय तुम्ही इथं आज आला आहात जसं काही तो महिनाभर मुक्कामच आहे का काय असं वाटतंय. म्हणजे या जमिनीने सुद्धा आपल्याला लगेच कॅच केली, ही सुद्धा स्वतःला उदास समजत नाही. बघा आनंद किती आहे बघा ना. आपण फरशी शिवाय न झोपणारे माणसं, गादी शिवाय न झोपणारे माणसं घेतल्यामध्ये आनंदात पडले. हो काय सांगतो तुम्हाला, हे आनंद कोणाचा आहे? महाराजांचा आनंद आहे महाराज. तुम्हाला सांगू, माहूरची वारी तर कधीही गाडीवर जाऊन करता येते, पण ही वारी जे तुम्ही करताय ना, याच्या संघ त्याच्या संघ समजू नका. तुमची वारी बाळगीर महाराजा संघ आहे, स्वतः बाळगीर महाराज आहेत, याच्यामध्ये दुमत नाही. कारण एवढा आनंद कोणाच्याही बापाला निर्माण करता येणार ते महाराजांशिवाय कोणाच्याला घडत नाही महाराज. संतांची ताकदच अशी असते की जिथं प्युअर दगडामधून पाणी काढतात, ही संतांची ताकद आहे महाराज. आणि संतांची वर्णन करत असताना साधू संतांचे वर्णन खूप आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही चालून आलेली मंडळी आहात आणि चालून आनंद उपभोगून जेवून बसलेली मंडळी आहात. त्यामुळे जास्तच वरून ठासणं माझं काम नाही. आणि विनाकारण तुमचे पोल घेऊन मला सर्पाचा भागीदार व्हायचा होते तुम्हाला. उभं मनातल्या मनात सराफ देण्यापेक्षा आपल्याला आधी कळावं काय लावून बसले. असं इतकं वाटेपर्यंत माणसानं मरणा झालंय म्हणेपर्यंत वाचू नव्हतं, आणि उभं बसणार झालंय म्हणजेपर्यंत बोलू नव्हतं. बाळगीर महाराजांच्या परंपरेला अतिशय
अतिशय जल्लोषात आनंदात मोठ्या उमेदीनं समोर नेणारे आमचे गुरुबंधूच असणारे नारायणगिरीजी महाराज असतील, त्यांच्या संकल्पनेला तुम्ही सगळ्यांनी स्वरूप देताय. कौतुकास पात्र आहात तुम्ही सगळे. कारण तुमच्या सहकार्याशिवाय नारायणगिरी महाराजांना काही घडणार आहे का? तुम्ही सगळे सहकार्य करता. आम्हाला इतरत्र नुसते डीजेवर नाचायला दिसायचे पोरं, नुसते इतरत्र, पण इथं परमार्थात सुद्धा येऊन नाचवायचं काम नारायणगिरी महाराजांनी केलं. बरं, युवकांना त्या ठिकाणी जोडण्याचं काम, त्यांच्या आवडीचं स्वरूप समोर ठेवून करावं लागते मला. आता डीजे गाण्यावर डिपेंड आहे, त्यात गाणं कोणतं लावायचं त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर, डीजे असलं म्हणून काय झालं, पण याच्यात गाणे कोणते लागतात आणि त्या गाण्यावर नाचा म्हणायची गरज पडत नाही, आपोआप हृदय हलतो. हे आनंद आहे महाराज. ते इतरत्र तुम्हाला आता तुम्ही इमानदारीने सांगा, खूप मोठे मोठे प्रोग्राम करत असाल, मोठ्या मोठ्या ठिकाणी जात असाल, हा आनंद आहे काय मला सांगा? आहे काय मला सांगा? भेटतच नाही हो महाराज. आणि हे आनंद कुठं तयार करता येत नाही. ही ताकद बाळगी महाराजांची आहे, ही ताकद साधू संतांची आहे. आणि त्या ताकदीचे आणि त्या सेवेचे, त्या आनंदाचे आपण भागीदार आहात. याचा अर्थ आपण आनंद जन्मीशी पुण्यवान आहात. प्रभू मायबापा हो, सज्जन हो, जेव्हा आपण माहूरला चाललोय, सगळ्याच्या अंतकरणात एक तळमळ आहे. दत्त प्रभू भेटण्याला तळमळ या जीवाला, तळमळ या जीवाला. जशी एखादी लेक आपल्या आईला भेटावं ही तळमळ असते. पूर्वीच्या काळामध्ये एक एक वर्ष आईची लेकीची भेट व्हायची नाही. पूर्वीच्या काळात सांगायचं तुम्हाला, ज्यावेळेस लेक माहेरी भेटायला यायची आईला, त्यावेळेस आल्यानंतर 10-15-20 मिनिटं एकूण एकीकडे तकमक बघितच राहायचं. महाराज बोलताच येत नव्हतं. ते सुख सांगता नये वाचेसी. आईला भेटलेला आनंद आणि आईचा लेकीला भेटलेला आनंद ते तोंडानं सांगता येत नाही. त्या दोघी उपभोगतात, फक्त नजरेनं उपभोगतात. आणि ही नजरेची उपभोगण्याची प्रक्रिया कोण्याच बाजारात भेटत नाही महाराज. ते जातीवंत रक्तातला परिणाम आहे. जातीवंत जे जातीवंत लोक असतात, जे प्युअर शुद्ध रक्ताची मंडळी असतात की नाही, त्यांच्या ठिकाणी हे प्रेम ठासून भरलेलं असतं. प्रभू संतांच्या जीवनामध्ये, जगामध्ये सगळ्यांवर प्रेम करायचं. आलं त्याच्यावर प्रेम कधीच वाटत नाही महाराज. ज्याला त्याला वाटतं महाराज माझेच आहेत, सगळ्यांनाच वाटतं. जसं एखाद्या आईला 10-5 लेकरं जरी असले, सगळ्यांवर तशी सारखीच जिव्हाळा करते. लेकरं जास्त असते म्हणून प्रेम डिवायडेशन होत नाही महाराज, प्रेमाचे भाग होत नाही. तसं संतांचे हजारो भक्त आहेत, बाळगीर महाराजांचे हजारो भक्त आहेत. हजारोच्या, आता हजारो म्हणणं योग्य नाही, लाखोनो भक्त आहेत, असंख्य भक्त आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, पूर्ण त्या ठिकाणी ते गोदा क्षेत्राचा पंचक्रोशी भाग महाराजांच्या शिष्यांनी व्यापलेला आहे. आणि खरं सांगू महाराज, एक गोष्ट तुम्हाला माहीत असेल नसेल, ते गोष्ट तुमच्याकरता आठवणीत ठेवा. भारतामध्ये, भारत ही देवाची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र संताची भूमी आहे. आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्हा परज्ञानी संताची भूमी आहे. आणि त्या परज्ञानी संताच्या भूमीत आपण जन्माला बसून आपण विशेष कौतुकास पात्र आहोत. प्रभू संत अनेक झाले, पण असा एक संत झाला महाराज, ऐसा जगी संत झाला.
एकमेवा द्वितीय एक साधू असा झाला की त्यांनी परत ज्ञानाचा ध्वज उभारला महाराज. आणि या ध्वजाच्या खाली राहणारी आपण मंडळी आहोत, सावलीला राहणारी मंडळी आहोत. आपल्याला सावली कोणाची आहे? त्या बाळगुरूची सावली आहे. आणि या बाळगुरूच्या सावलीला वाढणारी आपण कोण आहोत? लेकर आहोत. आणि हे लेकर माईच्या भेटीला चालले. माय आहे तिथं, माय बसलेली आहे. आणि बसलेली माय आता उभा टाकली. कशा करता? वरून शिखरावून बघू लागल्या. माझे भक्त आले, त्यांना धनोड्यावर आहे, उद्या मला भेट होणार आहे. जितकी तळमळ तुम्हाला आहे त्यापेक्षा अधिक तळमळ त्या तिथं बसलेल्या माईला आहे. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे. टाळ्या वाजवित जरा, टाळ्या. महाराज ऐशी कळवळ्याची करी लाभाविन प्रीती. लाभाची अपेक्षा न करता केली जाणारी प्रीती एक तर आपल्या आईची आहे, दुसरी संताची आहे. संताशिवाय निपक्षपात आणि लाभाविन प्रेम करणारी जगाच्या पाठीवर संताशिवाय कोणी नाही महाराज. थोडस यापेक्षा तुम्हाला जड शब्द सांगेल. आई देखील तुमच्या ठिकाणचा लाभ पाहूनच प्रेम करते. आई देखील का? माता पिता जरी तुझे स्वार्थासाठी म्हणून माझे व्रतपणे वाहिल ओझे म्हणून प्रीती करीत. पोरग झालं की गोड वाटतं, पोरगी झाली की नाराज होतात. सारखं वाटायला पाहिजे आईला देखील. आई सुद्धा म्हणजे पोरग झाले काय, आईला म्हणलं पोरग झाले मग ते बारीकच पोरग देता देत आला की तिथं. पण संतांच्या द्वारामध्ये खट नट यारे शुद्ध होणी जारे सगळे सकळ हाती आहे येथे अधिकार सगळ्याला. यारे यारे लाल
आणि तो गोड आवाज तो गायन ऐकण्याची तळमळ भूक आम्हालाही असते. आता महाराज कीर्तनाची चाल त्या ठिकाणी होऊ दिली नाही. माझ्या नावाने मोठून मोठं मोडत असते म्हणजे सगळे घरचे होईल. मला भांडावरची काही मला भीती नाही. सगळेच घरचे येते का कडक पण येत वेळेअभावी निर्णय बदलावा लागला. त्यातल्या त्यात यांना माहिती आहे सगळ्या कीर्तनकारामध्ये मला जरा जास्त बोलायची सवय आहे. मला वेळ 3 तासाचा पुरत नाही. बरे लोक 2.5 तास कीर्तन झालं तरी उठत नाही. पण आज घेणार नाही तर काय, कारण तुम्ही चालून आलेले आहात. सगळे आमची माता पिता मंडळी आहात. तुम्हाला त्रास देऊन तुमच्या सरापाचा वाटेकरी होणार नाही. कमी वेळेमध्ये आपल्याला चांगलं ऐकायचं. आता बारीक ऐका. संतांकडे कधीही भेदाभेद नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये फलाण्या संप्रदायाचा फलाण्या पंथाचा हा विचार कधीतरी येतो. पण संतांच्या समोर येणारी जीवसृष्टी एकाच पद्धतीची असते. लेकरू नक्क असतं काय, सुंदर असतं काय, पांढरं असतं काय, काळं असतं काय, आई करता तेवढ्याच महत्वाचं आहे. कसं संतांकडे येणारे सगळेच गोड वागणारे कडू वागणारे दोघांच्या अमोल पेडगाव गेल्या 7 दिवसापासून तुम्ही ऐकत आहात. खरोखर कौतुक करणार नाही आपण. त्या आईचं कौतुक होतं एका जन्म घेणाऱ्या दत्ता प्रभू. काय माहिती रक्त या आईचं किती शुद्ध असेल, किती पवित्र असेल बघा. परमार्थाला झटणारे माणसं क्वचित हो. बाकीच्या करता वाजवणारे मोकळे थांबव. पण अंतकरणा असं मोकळं फाडून जसं एखादं लेकरू आई समोर लग्न अवस्थेत गेलं तरी त्याला काही वाटत नाही लाज त्याच्या तितक्या अंतकरण पूर्वक वाजवलं टाळ्या वाजवा. बघा ती नावही अमोल आहे, कार्यही अमोल आहे. गोड गोड वाजलं गाव पेडगाव. पेड म्हणजे वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड. इतकं गोड झाड की बसलं त्याला फळ खायला भेटतात. इतकं गोड झाड दत्ता प्रभू. गुरु हा संत पळीचा राजा. त्यांनी प्रमाणे दिले गुरुवीन अन्य नाही. गुरु शिवाय जगाच्या पाठीवर आपल्याला मोक्ष मार्गावर नेऊन ठेवण्याकरता दुसरा नाहीच. गुरु चहू मुक्तीचा दाता, गुरु देह साधनता, हरिपातकाची रता गुरुचे स्मरण केले. गुरुविन अनेक नाही कोणी सकळ जीवाचा. मोक्ष सुखाची अपेक्षा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याच्याकरता हा मार्ग आहे. बरं इकडं फुगीर लोक जमत नाही. प्रांत असं आहे महाराज. इकडं फुगीराचं काम जमत नाही. इकडे जातीवंतच लोक राहतात म्हणून गिराईक कमी आहे. दत्ता प्रभू. एखाद्या जत्रेमध्ये गर्दी असली म्हणजे फार मोठी जत्रा असं समजायचं नाही. सोन्याच्या दुकानामध्ये मोजकेच राहतात. सोन्याचं दुकान बघा तिथं फार गर्दी नसते. पण तिथं खिशात ज्याच्या दमडी आहे की नाही तेच तिथं जातं. तसंच आनंद जन्मीचं ज्याचं पुण्य आहे तेच आनंद मार्गात येतो. सोपं नाही महाराज. हा ते तर आहे. म्हणून भेटले गुरु महाराज. किंवा आनंद गीतेमध्ये वर्णन आहे बघा.
समर्थाची करावी चाकरी, चाकराचा मित्र समर्थ करी, भरवसा नाही आपुले अंतरी अगंपापी जीवतो. आपण चाकर कोणाचे आहोत? समर्थाचे चाकर आहोत. आणि त्यातल्या त्यात समर्थ बाळगीर महाराजाचे चाकर आहोत. त्यामुळे घ्यायचं काम नाही महाराज. आणि कधी स्वतःला दुबळं समजू नका. सहज बोलता नाही, कोणाला म्हणायचं नाही देवानं मला गरीब ठेवले, कधी समजायचं नाही. तुमच्या मुखात जर दररोज भगवंताचं नाम असेल तर तुमच्यासारखा श्रीमंत जगात नाही महाराज. प्रभू आणि विशेष कौतुकाची गोष्ट याच्याकरता एक अजून एक नारायणगिरी महाराजांचं कौतुक करेन मी. महाराजांनी नामाची बँक एक उभा केली. ते कौतुकात बोलण्यासारखे महाराज. महाराजांनी बँकेचे अकाउंट सगळ्याचे आहेत तुमचे. इंडिया बँक, हैदराबाद येथे बरेच बँक आहेत. अजून कोण्याच पट्ट्याची कोण्याच अकाउंट बँकेत हे नाही बरं. अकाउंट अजून नाही. तुम्हाला खोटं वाटेल नाही तुम्ही मला मला फरशी खाली ठेवत असाल कोणी, असं काही वाटून घेऊ नका. अजून कुठं बँकेत अकाउंट काढायची वेळच आली नाही. विचारा कोणाला नाही तुला जाणार. पण एक लक्षात घ्या, या लौकिक बँकेचे अकाउंट असो नसो काही बंद पडत नाही. पण नारायणगिरी महाराजांनी स्थापन केलेल्या बँकेचं अकाउंट मात्र नक्की असावं. कारण ही बँक त्या परमात्म्याला, त्या भगवंताला भेट करून देणारी बँक आहे. आणि अजून एक मोहीम राबवली माझ्या कानावर आली. रोज सकाळी नामस्मरण घेता म्हणजे सगळ्यात मोलाची गोष्ट आहे बघा, सगळ्यात मोलाची. आणि हे ज्याच्या मनामध्ये ही बुद्धी उपजली असं करण्याची खरोखर धन्य महाराज. कारण सर्व साधनाचे सार भगवंताचं नाम हे सगळ्या साधनाचं आहे. आणि हे कार्य असंच वाढवत जाणं गरजेचं आहे. हे सगळं लोकाचार आहे. त्या लोकाचारासोबत एका ठिकाणी महाराजांची भाषा आहे, अंतरी बाहेरी आनंद व्यापिला. नुसता बाहेरी आनंद व्यापिला काय नाही, अंतरी म्हणजे काय? अंतरी म्हणजे नामस्मरण. लोक मला बघतात म्हणजे पैशाची मावळ, लोक मला भूषण करतात असं नाही. आपल्या अंतःकरणाला आपणच त्या ठिकाणी ग्वाही देऊन नामस्मरण केलं पाहिजे. थोडं तरी याच्याकरता महाराजांनी बंधन ठेवलं नाही. आंघोळ करा, मांडी घालूनच बसा. किती सोपं केलंय. उठता बसता खाता पिता आनंद जेनी वनी, आनंद विजयनी, आनंद शेरी. पालगिरी स्वामी येता जाता उठता बसता खाता पिता देता घेता वरता आनंद बोला. कशाचंच बंधन ठेवलं नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. तुम्हाला काळाची वेळेची बाधा सुद्धा नाही. इतर साधना करण्याकरता वेळ काळ बघावा लागतो, मुहूर्त पाहावं लागतं. नामस्मरणाकरता साधन तरी हेच
मधमाशी पान लावून तयार होते तर तयार आहे बघा, पानच लावून तयार आहे. गारच करतात तरुणीचे लोक आहेत महाराज. आई बाबा हो, सज्जन आहो, साधन तरी हेच दोन नामस्मरण अन्नदा. काय होत याच्याने? देवदत्त येतो घरा, काय होणे त्या मंदिरा. खरंच कमी पडत नाही महाराज, काय सांगावं तुम्हाला, खरंच कमी पडत नाही. कोण्या पुस्तकात वाचलंय किंवा कोणातरी सांगलंय म्हणून सांगतो असं समजू नका बरं. कशाचीच तिळाची चिंता करत नाही, ऐश्वर्यात जगतो, ही महाराजांची कृपा आहे. दत्ता प्रभू. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही ऐश्वर्यात जगणार नाही, कशाहून गोसाईत झाले असं म्हणाल. आम्ही काय प्रपंच आम्हाला करावंच लागते. खरं सांगतो तुम्हाला, तुमची सुद्धा अशी जर वृत्ती झाली, देव जर तुम्हाला काम करू लागत नसेल किंवा तुम्हाला करू लागणार गेला तर मला सरेगावच्या मठातून बाहेर काढून माझा नाक करा. अंतःकरणातून सांगायचं महाराज, तुमचं परिपूर्ण समर्पण जर त्याच्यावर असेल, तुम्हाला लागल तिथं तो उभा राहतो. देव उभा मागे पुढे केव्हा शपथ सांगाल तुम्हाला भगवंताच्या साक्षीर्थ महाराजच्या पायरीला कधीच कशातच कमी पडू देत नाही, अपेक्षा न करता देतो, ही कृपा आहे त्याची. आणि याच्याकरता महाराज शुद्ध पुण्य लागतं. शुद्ध पुण्य लागतं. शुद्ध पुण्याशिवाय तर काही चालत नाही. कसं आहे महाराज, देव तुमचा पैसा घेत नाही पण काम फुकट करत नाही, लक्षात ठेवा. काहीच घेत नाही तुमचं, फक्त तो फुकट काम करत नाही. घेतो काय? भावा एकासाठी किंवा तो काम आणि भावे देवा सत्तारा बवावे. भाव जर तुमचा निर्मळ असला, देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला. एवढं मात्र तो तुमचं घेतो, पण भाव कसा पाहिजे? त्या देवाला शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध ज्याचं भाव, शुद्ध ज्याचं चित्त, शुद्ध ज्याचं लक्षण, अशा शुद्ध लक्षणाला तो शुद्ध लक्षणीचा परमात्मा भेट देतो. आणि तो शुद्ध लक्षणीचा आहे, त्याच्या ठिकाणाचं नावच काय आहे? काय आहे माय? देव कुठं राहतो? आपण ज्याचं नामस्मरण करतो कुठं राहतो? आपण सगळेजण म्हणतो देव कुठं राहतो? निरालंबसी करे स्वामी लगेच वेळ समोर दिसाली. महाराज जसं तुम्हाला बायकोचं बंधन असते की आम्हाला वेळेचं बंधन असतं, ते सोडताच येत नाही महाराज, सांभाळावंच लागते. काय करावं? कुठं राहतो देव? निरालंब शिखरी स्वामी रहिवास तुमचा. या निरालंबामध्ये शुद्ध लक्षण नावाचं एक 42वा पद आहे. त्याला शुद्ध लक्षण नाव याच्याकरता दिलंय, ज्याचं लक्षण शुद्ध त्याच्याकरता शुद्ध लक्षण आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या की या परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनाच्या लक्षात आल्या. आपण साधना करायला लागलो, नामस्मरण करायला लागलो, आणि करत असताना कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये विचार येत असतो की देव नेमका आहे कसा. संतांनी सांगितलेला विचार आहे, पुराणांनी सांगितलेला विचार आहे, वेदांतांनी सांगितलेला विचार आहे. सर्वांचं मत ऐक्य करायचं आहे आणि आपला स्वतंत्र त्या ठिकाणी वास्तविक अनुभवाचा विचार त्याला कनेक्शन करायचं आहे. देव कसा आहे याचा विचार
आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. तेव्हा प्रसादवन महाराजांच्या जीवनामध्ये थोडं जावं लागतं. जेव्हा भगवान परमात्म्याच्या समक्ष महाराज येतात, महाराज समक्ष आल्यानंतर देवाकडे पाहतात. कारण अगोदर पाहणं आहे. कुठल्याही कार्याची सुरुवात डोळ्यापासून होते. पाहणे, दृष्टी, पाहणं. पाहिल्यानंतर त्या गोष्टीचा अंदाज आपण त्या ठिकाणी लावत असतो. भगवान परमात्म्याला महाराजांनी पाहिलं. पाहिल्यानंतर वर्णन करायला लागले अभंगाच्या पहिल्या. महाराज सांगायला लागले, सुंदर ते ध्यान गुरु महाराज. देवाला म्हणतात, देवा तुझं ध्यान कसं आहे, सुंदर आहे. रूप सगुण सुंदर ध्यान घडले अगोचर. देवाचं स्वरूपच असे महाराज. देख लिया वेध लावी बैसे जिनी जडोनी. बघितल्या बघितल्या मोहून टाकतो महाराज तो देव. कसा आहे? अनंत सूर्याचे तेज एका अंगीची अरुमा. अनंत सूर्य लज्जित झाले काय वर्ण उपमा. सर्व अंग तुमचे शुभ्र दिशे. किती शुभ्रता आहे, स्फटिकावत शुभ्रता आहे. भगवान परमात्मा इतका शुभ्र आहे. शुभ्रपणाला मोठेपणा सुद्धा त्यांच्या शुभ्रत्वामुळे आलेला आहे. इतका शुभ्र आहे. अहो तुम्ही नुसती मूर्ती बघा, माणसाने तयार केलेली मूर्ती बघा, माणूस हलत नाही त्या मूर्तीच्या समोर. भगवंताला विग्रह स्वरूपात दगडातून बनवलेली मूर्ती इतकी देखणी आहे. वास्तविक परमात्मा किती देखणा असेल. मग आम्हाला याच्याकरता फार मोठी कल्पना करायची गरज नाही. साधू संतांनी सांगितले, सुंदर ते ध्यान. माझा सद्गुरू महाराज माझे भगवान परमात्मा कसे आहेत? सुंदर आहेत. सर्व अंग तुमचे शुभ्र दिशे. सर्व अंग, एक अंग नाही. आता तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखादं तरी अंग असतं चांगलं. काहींचं नाक चांगलं असतं, डोळे चांगले असतात. काहींचा एखादा डोळा गेलेला असतात तर कलर चांगला असतो, काहीतरी कमी जास्त असतो. पण परमात्म्याचं तसं नाही. धुरे उंच ताचा नफा तेज ज्वाळा. नमस्कार दिगंबर विश्वपाळा. नमस्कार स्तोत्रामध्ये सगळं भगवंताच्या सगुणाचं वर्णन केलं. भगवंताच्या शिखेपासून तर नखाग्रापर्यंत भगवंताच्या संपूर्ण सगुण स्वरूपाचं वर्णन आहे. महाराजांनी एकाच पदामध्ये सांगितलेलं आहे, सर्वांग तुमचे शुभ्र दिशे. किंवा एका ठिकाणी भोपाळीमध्ये वर्णन आहे, तुम्ही रोज म्हणता
रक्तश्वेत श्याम प्रभा कर्पूर वर्ण दिसे शोभा शुद्ध चैतन्याचा गाभा सद्गुरु माझा जाणावा शुद्ध चैतन्याचा गाभा असलेला सद्गुरु महाराज माझा सद्गुरु कसा आहे आणि असा असलेला सद्गुरु महाराज माझा सद्गुरु आहे त्याचं ध्यान सुंदर आहे त्याचं रूप सुंदर आहे आणि सर्व अंग त्याचे कसे आहेत शुभ्राकार आहेत आणि त्याच्या मस्तकावर जटा आहे जटा भस्म श्री कपाळावर भस्म आहे मुकुट शोभतो आणि वर मुकुट आहे सुवर्णाचा त्या ठिकाणी किरीट शोभतोय महाराज आणि असं सौंदर्य संपन्न भगवंताचं चैतन्य स्वरूप खडावा गरजतो पायी त्यांच्या हे दुसऱ्याकडे याचं चिंतन आहे महाराज खडावा गरजतो खडावाचा आवाज आला माझ्या दारात तुझा लागे नांत स्वप्नात आले माझे दूध भगवंताच्या पायामध्ये खडावा आहेत का ते अखंड खडे खडाव्याचं देतो कसे करतोय महाराज खडावा घातलेला व्यक्ती बसून असतो का उभा राहून असतो सांगा बरं चप्पल घातलेला व्यक्ती बसलेला असतो का उभा राहून असतो कमीत कमी चप्पल घालून बसता तरी येतो पण खडावा घालून बसता येत नाही खडावा घातला म्हणजे तो उभा आहे उभा कशा करताय सह्याद्रीशी देव उभा आहे देव कसा आहे उभा आहे का झोपलेला आहे झोपलेला नाही महाराज निमित्ता करता त्या देवालयाच्या निमित्ता करता महाराज तिथे येऊन विश्राम करतो पण सह्याद्री शिखरी देव उभा आहे दत्त उभा आहे साधू संत वंदिती हयाचे पाये नित्य आरती होते कापुराची होते आनंदाची मध्व स्वामी वाट पाये मध्व स्वामी महाराज बोलतात की माझा देव उभा आहे म्हणून पायात खडावा आहे आणि या खडावाचा आवाज कसा खडल 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 खडावाचा आवाज आहे आणि भगवंताच्या चालण्याचा आवाज आणि या आवाजाने माया दूर पडते माया सुद्धा अशी भंग पावल्या जाते ह्या खडावाच्या आवाजामुळे म्हणून मायबापा हो सज्जन हो कधी आपल्या दरवाजावर भगवंताची फेरी येईल नाही सांगता येत माध्यान्ह काळामध्ये प्रातः काळामध्ये भगवंताची फेरी आपल्या दरवाजावर येत असते म्हणून सकाळी सकाळी सडा सारवण कोतरा रांगोळी आपल्या घरात समोर दररोज असावी 9ला उठणारी माय माऊली काय सडा सारवण करी पूर्वीच्या माय माऊल्या प्रातः काळी उठायच्या गिरण्या नव्हत्या जात्यावर तळून विहिरीचं पाणी शेणणं तेवढं करूनही घराचं सारवण कोतर करून रांगोळी असायची एवढ्या कष्टी माय मावल्या होत्या आता सगळं आपल्याला ऐकतं झालंय माय तरी आपल्याला उठा वाटत नाही पण सकाळी सकाळी तेवढं मात्र करा बरं कारण ज्या घरासमोर सडा कोतेरा सारवण आणि रांगोळी येणार त्या घरासमोर भगवान परमात्मा रांगोळी बघेपर्यंत तरी का होईना थांबतात अशी देखील रांगोळी काढायची की देवाला जास्तीत जास्त तिथं थांबावं लागलं पाहिजे जसं माणसं पाहतात की नाही एखादं चांगलं दिसलं की पाहतात माणसं तसं देवाला सुद्धा पाहावं वाटतं म्हणून आपल्या दरवाज्यात त्यांचं जास्तीत जास्त वेळ कटावा याच्याकरता रांगोळी अशी देखणी करायची महाराज लक्षात ठेवा बरं आणि देवाकडे जात असताना कधीही मंदिरात जात असताना ओंगळवानं जायचं नाही कधीच जायचं नाही महाराज जसं लग्नाला नटून कटून जाता की तुम्ही पुरुष मंडळी हो तुम्ही सुद्धा चांगले चांगले कपडे घालून जाता की लग्नाला की त्याच देखणेपणाला देवाकडे जायचं महाराज कारण तो देव शुद्ध असलेला परमात्मा आपल्याकडे बघितल्यावर त्याचं मन मोहलं पाहिजे त्याला देखील प्रसन्न वाटलं पाहिजे नाहीतर काही काहींची चिपडच निघाले फक्त देवाकडे जाऊन असं ताप टिपणीचा आहे तुम्हाला देवाकडे सुद्धा जात असताना आलं का लक्षात जितकं प्रपंचामध्ये आपण तत्पर राहतो तितकं देवदेव करत असताना तत्परता असावी नाही माझ्या लक्षात ठेवा म्हणून भगवान परमात्मा खडावा गरजते
पाहिजे. त्यांच्या खडावा गर्जण्याच्या आवाजानं विकार नाहीसे होतात. विकाराचं नाशक, विकार बाधक म्हणून खडावा आहे भगवंताच्या. आई बापा हो, सज्जन हो, माझ्या परमात्म्याला जटा आहेत, विभूतीचं त्या ठिकाणी मंडन आहे, पण भगवंताच्या अंगावर पोशाख काय आहे अभंगाचं चित्र. माझ्या दैया, माझ्या दैया, देवाला काय शोभते? चौकीन शोभते. देव भगवान परमात्मा भेटणार दिसतो. झोळी तुम्हा हाती तयाराच्या, डाव्या बगलेमध्ये झोळी आहे, हातामध्ये तुंबा आहे पाण्याकरता. पूर्वीच्या काळामध्ये कमंडलच्या स्वरूपामध्ये ते दुसऱ्याचा त्या ठिकाणी अर्धा कट केलेला असायचा, त्याला अशी जोडी बांधलेली, त्याला तुंबा म्हणतात. त्याच्यामध्ये पाणी असायचं, ते कमंडल स्वरूपात असायचं. त्या हातामध्ये आणि माझ्या दयाला कौपीन शोभती. कौपीन म्हणजे जे संन्याशाचे वस्त्र राहतात की नाही, ते संन्याशाचं वस्त्र फक्त कौपीन असतं. आणि कौपीन धारण असेल तर तो संन्याशी आहे महाराज. लक्षात ठेवा, या संन्यास धर्मामध्ये नियमाचं गाठोडच आहे. ज्याच्या जीवनामध्ये अखंड नियम आहेत तो संन्याशी. ज्याला कशाचेच नियम नाही त्याला संन्याशी म्हणतात, अलीकडचं. पण जो सर्व नियमात आहे तो संन्याशी. त्याचे बसण्याचे, त्याचे उठण्याचे, त्याचे जेवण्याचे, त्याचे बोलण्याचे, त्याचे वागण्याचे, त्याचे वस्त्र परिधान करण्याचे सगळे नियम आहेत. शास्त्रामध्ये तसे जसे तसे उल्लेखनीय आहे. भगवान परमात्मा हे ब्रह्मांडाचे गोसावी आहे. ब्रह्मांडाची गोविली गोवी म्हणून नाम गोसावी. इतरांना गोसावी म्हटलं तर दोष झालेला असं सांगितलंय शास्त्रामध्ये. एकमेव भगवान गोसावी असे की ते जन्मदात निर्गुण निराकार तन धारण जरी केलेले असले तर माया ग्रहित शरीराची धारणा असल्यामुळे ते चारही युगाच्या मध्ये चतुर्युगी अवतार धारण करू शकतात. कारण ते मायेचं शरीर असतं, ते मायेचं शरीर सोडावं लागतं. ते बंधन आहे, मायेचं शरीर सोडावं लागतं. परंतु भगवान परमात्मा हा निरामय आहे म्हणून चारही युगामध्ये स्थिर आहे. प्रभू योगी श्री दत्तात्रेया नमन तुला. चारही युगामध्ये तो तसाच्या तसा आहे. आला परंतु गेला नाही विश्वाचा बाप.
त्रिगुणाची देणी तोडून निवारिले भवता आला परंतु गेला मात्र नाही महाराज म्हणून मायबापा हो सज्जन हो भगवान परमात्म्याला तसं तर काहीही शोभतो हो कारण चैतन्य कसं आहे देखण्या माणसाला काहीही शोभतो आणि नसत्या माणसाला काही शोभत नाही महाराज काय सांगतो मायबापा हो भगवान परमात्म्याचं चैतन्य शुद्ध चैतन्याचा गावा तो माझा जाणावा भगवान परमात्मा आणि या भगवान परमात्म्याचं बघितल्यावर महाराजांनी असे शब्द वापरले की तुम्हा आम्हाला कळावा की भगवान कसा आहे त्याची कीर्ती वर्णन करतात महाराज शेवटी म्हणले देवा तुझी काही माझ्या त्याची कीर्ती वर्णन झाली नाही
तसाच म्हणे तुमची किती वर्णू कीर्ती अल्प माझे मते पामराचे जटाभस्म शिरे मुकुट शोभतो पडावा गरजतो पायी त्यांच्या. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात की देवा तुझे किती वर्णन करू, म्हणजे माझी तुझ्या वर्णनाचं थोडं तरी वर्णन होईल अशी कितीतरी वर्णन करू. साधू संतांचे प्रमाण आहे. अहो तुम्ही आम्ही वर्णन केलं काय त्या भगवंताचं वर्णन होणार आहे का. वेदा पडले मौन शेष जेव्हा झाल्या दोन किंवा उपनिषद तुझे गुणगाती वेदाची कुंडली मती नकळे तयाला शरण तुझ्या चरणाला. वर्णिता शास्त्र श्रमले 18 पुराण भांबावले सहस्त्र मुखाचा शेषा शिनला मज पामराई काय पायाचे वाहने पायी घरी. हे देवा ते किती वर्णन करू, काय वर्णन करू महाराज. कैशी करू तुझा चौसृष्टी वेगळा काय करू स्तुती कुंटावली वाचा भावतो तुमचा कैसा जाणू. कैसी करू तुझा चौसृष्टी वेगळा शरीर सोहळा काय करू देवा तुझं वर्णन माझ्या अल्पबुद्धीनं होत नाही कारण मी अल्पमती आहे. अल्पमती मद पामराची मी पामर आहे. म्हणून मायबापा हो सज्जन हो महाराजांचं जो काही अट्टहास आहे परमात्म्याविषयीचं प्रेम आहे ते प्रेम आपल्यामध्ये उतरावं. बापूजी अंतर्यामी धरून येऊला जसं आहे की नाही तसा आपल्या सुद्धा अंतर्यामी आत आणि बाहेरी भगवत भरावा याच्याकरता हा अट्टहास आहे. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसूड व्हावा. हा दिवस गोड व्हावा याच्याकरता ही तळमळ आहे. आणि याच्याकरता किती तळमळ करावी लागते ते महाराजांना विचारा आणि महाराजांसोबत सहकार्य करणाऱ्या मंडळींना विचारा, व्यवस्थापकांना विचारा. हे नियोजन करताना काय करावं लागतं. महाराज जे देवाधिकालय होत नाही ते माणसाच्या जन्माला येऊन एवढं दिव्यता भव्यता पाहायला मिळते. कौतुकास्पद आहे. एकदा महाराजांच्या सर्व सहकारी मंडळी करता टाळ्या वाजवा. जेवू आणणारी मंडळी आहे. व्यवस्थापन आयोजन नियोजन मंडप टाकणं पुढं आचारी लोक स्वयंपाक बनवणं वस्तू सगळे पुरवठे करणं या सगळ्या गोष्टी मनात तितक्या सोप्या नाहीत. जागोजाग जागा बदलून सुद्धा कशाचीच कमतरता नाही. ती कटिबद्ध सेवा महाराजांच्या नियोजनाखाली घडतीये. कौतुक करतो महाराज अंतःकरणापासून धन्यवाद देतो. जे जे मंडळी अंतःकरणातून सेवा करते 100 वर्षाच्या वर आयुष्य मिळावं आणि त्यांच्याकडूनच या दिंडीचं शतकपूर्ती व्हावी. शतकपूर्ती व्हावी ही अपेक्षा आहे महाराज. कारण सात्विक लोक निष्ठावान लोक भेटत नाहीत. त्यांना जिवंतच ठेवावं लागतं. नवीन जन्माला येतील महाराज. म्हणून मायबापा हो तुम्ही सर्व जाणती मंडळी ह्यात जास्त बोलायचं कारण नाही. तुम्हाला सगळं कळतंय म्हणूनच तिकडे वळलेली आहात. काही ना नुसतं कळतं वळना पण तुम्हाला कळतंय म्हणूनच वळला तिकडं. कळतेही आणि वळते. मग आता कधी कोणाचंच काही म्हणून घ्यायचं नाही. एखादा तुम्हाला म्हणत असेल तुला काही कळणार वळणार कधी म्हणून घ्यायचं नाही. मला कळते सुद्धा आणि वळते सुद्धा हे लक्षात ठेवा. दिंडीमध्ये येणारी सेवा करणारी जेवू आणणारी सगळी काडी उचलण्यापासून तर महाडी बांधेपर्यंत सगळी त्याच पोलामोलाची आहे महाराज. सगळ्यांना भगवंताचा आशीर्वाद असतो अखंड. माझ्या जीवनामध्ये जे काही परमार्थ करतोय मी जे काही भगवंताची सेवा घडायला लागली बरोबर त्या सेवेची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. वेळ आपल्याकडं संपलेली आहे महाराज. कितीही गाडी उशिरा निघाली कायमला नेऊन पोहोचवून ड्रायव्हरचं काम असतं. आता एवढी गोड गोड मंडळी आहे. कोणाला कीर्तन सोडा वाटते मला तरी काय सोडा वाटते का महाराज. एवढं देखणं वाजवणारा अमोल आहे मला तरी काय संपू वाटते काय. हे आमचे रामदास पाटील असतील आमचे आळंदीकर गोडके मामा असतील ही सगळी मंडळी राजाराम पाटील असतील सगळी मंडळी असताना कीर्तन संपू वाटते का. आता तुम्ही इमानदारीने सांगा की दिंडी तुम्हाला संपवायला वाटते काय वाटत नाही महाराज. मग काय करता लेकरं आहे तुम्हाला घरात जावंच नसते. सोडा वाटतं महाराज. तसं हे देखील सोडा वाटणार आहे. पण काय करावं महाराज कुठंतरी थांबावं लागतं. कुठंतरी त्याला सांगत असते म्हणून थांबावं लागतं. मायबापा हो सज्जन हो सगळ्यांचं कौतुक
नाही. ही सगळी अतिशय गोड मंडळी, 7 दिवस सेवा करणारी मंडळी आहे. एकापेक्षा एक एकाहून बळी रे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं चित्रण सुद्धा होते, कधी मरेपर्यंत पाहायला भेटतंय. गोड सेवा आहे. सगळ्या कार्यक्रमातले तुमचे 7 दिवसातले आम्ही धरून बघत होतो. सगळं वैभव आम्हालाही दिसत होतं. हे चित्रण आम्हाला बरं हे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ किती व्हायला दिसत नाही, तेव्हा आम्हाला दिसतं हे सगळं काळाच्या प्रमाणे ते सगळं जमा होतंय. आणि म्हणून सुरेश पाटील फार सेवा खरं सांगू महाराज, नारायणगिरी महाराजांच्या सेवेमध्ये असणारा हर एक व्यक्ती इतका गोड आहे, इतका गोड आहे. मी त्यांना अनुभवतोय. कधीच कशाच्या अपेक्षेची गरज नाही, मानापानाची गरज नाही. नुसते पूर्वी लोक माहीत कशी गोंधळ करतात, पण हे लोक निव्वळ सेवा हो, निव्वळ सेवा. पण इथं सगळी मंडळी जीव तोडून काम करतात. एका सगळ्यांकरता टाळ्या वाजवा. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतकरणातून न थकता चालणाऱ्या मंडळी करता टाळ्या वाजवायला. धन्यवाद मायबाप. आपलं पद पवित्र होते. देवाच्या दरवाजाला जात असताना आपले पद सुद्धा पवित्र होतात. प्रपंचामध्ये गुंतलेले पायी मोकळे होतात संतांच्या दरवाजाला जात असताना. म्हणून मायबापा हो, सज्जनाव बोलण्यासारखं खूप आहे. पण भगवंताची वचन किती केली कीर्ती होत नाही. सगळ्यांचा अंतकरणापासून धन्यवाद देतो. मृदंगाचार्य अमोल पेडगावकर असतील, रामदास महाराज भट्टे असतील, आपले आपले आनंदीकर असतील, बोलके मामा असतील, राजाराम मामा असतील, मनोज असतील, आनंदीकर सगळी मंडळी, नागनाथ महाराज असतील, पेटी मास्टर आमचे वडील असतील, सगळी गोड गोड मंडळी, डॉक्टर साहेब असतील, सगळी आमचे विनेकरी महाराज, सगळ्यांचं कौतुक आहे महाराज. सगळ्यांचं आमचे रामदास पाटील असणारे दिसाळे, अतिशय गोड सेवा आहे. संसार की कीर्तनकारासोबतही उभा राहायचं, महाराजासोबतही उभा राहायचं, थकायचं नाही. चोपदार म्हणजे सगळ्याला टाईट ठेवण्याचं काम असते आणि टाईट सगळं आहे महाराज, अतिशय गोड आहे. आणि सगळ्या आम्हा लोकांना गोड करण्याचं काम सिस्टीमकडे आहे. सासूबाई महाराज सगळ्याची प्रपंच चांगला व्हायचा ती सासू पाहिजे, तसं कार्यक्रम चांगला व्हायची सिस्टीम चांगली पाहिजे. आमचे परम आदरणीय श्रद्धेय परमपूज्य आमचे हरिगिरी महाराज आहेत, त्यांचे अंतकरणापासून धन्यवाद. आणि या सगळ्याला गोळा करून हे चैतन्य निर्माण करणारे आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय या महाकुंभामध्ये या महाकुंभामध्ये आनंद आखाड्यातून पूजनीय आमच्या नारायणगिरी महाराजांना अष्टकौशल्य महंती बहाल झाली. हे नुसतं महाराजांचं गौरव नाही, हे नांदेड जिल्ह्याचा गौरव आहे. अष्टकौशल्य महंत म्हणून त्या ठिकाणी सेवेची पदवी बहाल झाली. हे गौरव आहे आपला. त्याचं लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, आपण कोणाची लेकर आहोत? मोठ्यांची लेकर आहोत, समर्थाची लेकर आहोत. हे लक्षात ठेवा. सगळ्यांना भगवंताचा आशीर्वाद असो. सगळी गोड मंडळी आहे. एक एकावनी बळी रे महाराज. काय ते सौंदर्य संपन्न महाराजांनी मठ बांधले बघा. राग दोन जसं दिसावं आपण आपलं घर सजवतो, पण देखणं असं वडगुंपा सजवलाय महाराजांनी. काय सौंदर्य आहे. आणि हे महाराजांच्या डोक्यामध्ये चेतना कल्पना निर्माण होतात. बाळगीर महाराज ते करून घेतात आणि त्याचे पाहण्याचे साक्षीदार आपण हा भाग्यवान हा आपण महाराज. खरोखर कशाचीच कमतरता नाही. कधीही जा तुम्ही. आता बघा, कधी आम्ही दर्शनाला गेलो, महाराज असो नसो तिथं सत्कार होतो. बरं, आमचा नवनाथ असेल, गेल्या तिथं असणारं चहा पाण्याची व्यवस्था, आदर सत्कार, दस्ती पांघरून सत्कार करतो महाराज. म्हणजे हे गौरव महाराजांचं आहे, ती पद्धत महाराजांची आहे. आणि म्हणून एकाही लेकराला उपाशी राहू देत नाही आणि एकाही लेकराच्या अंतकरणात दुःख निर्माण होऊ देत नाही. ते बाळगुरु महाराज आहेत. म्हणून आपली बाळगुरु माय आहे आणि माय ज्याच्या पाठीशी आहे त्याच्या जीवनात कधीच कमी नाही. आणि त्या अंतकरणातून त्या ठिकाणी भजन करून मग शेवट करून दत्तराज माऊली दिगंबरा
सात म्हणे तुमचे किती वर्णव किती ते अल्पनाजीमध्ये कामराज्य ताबत मुश्री मुक्त शिवत फळावा रजत वैकुंठ अवकाश शेतामध्ये घातलेला शब्द शाबनाचा भावार्थ करण्याचा अल्प प्रयत्न माझ्या अल्पबुद्धीने झालेला आहे. हे सगळं बोलतोय ते माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय शांती ब्रह्मश्री 108 महंत स्वामी देवगण गुरु गंभीरवन महंत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बोलतोय मी. एरवी मला नाही येत नाही, त्यांच्या कृपेनं हे सगळं बोलता येतं, तुमच्या समोर व्यक्त होता येतं. महाराजांची कृपा आहे. समग्र सेवा माझ्या गुरु महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व साधक नायभाऊच्या चरणी, मातृ सगळ्यांच्या चरणी, परम आदरणीय गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या चरणी, जगत प्रतिपादक भगवान दत्त प्रभूंच्या चरणी, सह्याद्री पर्वताच्या चरणी समर्पित करू. सगळ्याचं कोणी नाराज होऊ नका. सगळ्याचं अंतःकरणापासून त्या ठिकाणी अंतःकरणातून कौतुक करतो. आजच्या घडीला तुमचा अधिकार मोठा आहे, कारण तुम्ही सेवेचे धारक आहात. तुमच्या ठिकाणी सेवा असल्यामुळं देव तुमच्या अधीन आहे. तुमचा अधिकार मोठा आहे. मी एक दिवस बोलून मला काय लागेल, तुम्ही अधिकाराची मंडळी ह्या सर्वांना मी अंतःकरणापासून दंडवत देत राहतो. मी माझी सेवा आठवत घेतो. जय अनंत जय जय